हॅलो स्टुडंट्स, मी आहे सुमित सर, संचालक ध्येय सायन्स अकॅडमी. सो स्टुडंट्स, आजपासून आपण 11चा सगळ्यात हाय वेटेजवाला चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं की नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पूर्ण लेक्चर किंवा पूर्ण जो चॅप्टर आहे तो आपण CET ओरिएंटेड घेणार आहोत. त्याच्यामध्ये DPPs, MCQs आणि सगळे तुमचे कॉन्सेप्ट या चॅप्टरमध्ये पूर्ण क्लिअर केले जातील. तर सुरुवातीपासून एंडपर्यंत व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि पॉईंट समजून घ्यायचे आहेत. तर चला सुरू करूया. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय असतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन कंपाऊंड शिकत असतो. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तुम्हाला कार्बन हा एलिमेंट फिक्स दिसेल, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, किंवा इनडायरेक्टली आपण त्याला कार्बन केमिस्ट्री असंही म्हणतो किंवा कार्बन कंपाऊंड्स असंही म्हणतो, जसं आपण 10th ला शिकलो होतं. सो चॅप्टरचा जो पहिला पॉईंट आहे तो आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला स्ट्रक्चरली कसं रिप्रेझेंट करायचं हे आपल्याला बघायचं आहे. खूप इझी आहे, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्यायचे. सो या पॉइंटमध्ये आपल्याला काय शिकायचे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक कंपाऊंड आहे जो की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, मिथेन CH4. ठीक आहे, हा आपल्याकडे कंपाऊंड आहे. सो या कंपाऊंडचं आपल्याला काढायचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. सो स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय की या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये जे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड्स तुम्हाला शो करावे लागतात. आणि लक्षात ठेवायचं, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये नेहमी सिंगल बॉन्ड असतो. सो समजा हा तुमचा कार्बन आहे, तर या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड शो करायचा आहे. आणि हे जे आपण सध्या काढलेलं आहे याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. हे जे आपण काढले याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन म्हणजे एवढं काही रॉकेट सायन्स नाही, सिंपल आहे की फक्त तुम्हाला तो जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचे सगळे बॉन्ड्स तुम्हाला असे दाखवावे लागतात. तर कार्बन आणि हायड्रोजन मध्ये नेहमी सिंगल बॉन्ड असतो, तर सगळे बॉन्ड्स असे आपण शो केले, याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. आता या स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये हे जे स्ट्रक्चर आपण काढले याला आपण म्हणतो डॅश्ड फॉर्म्युला. याला म्हणतो आपण डॅश्ड फॉर्म्युला. कारण इकडे बघा ना, जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते आपण डॅशने शो केले, तर याला आपण डॅश्ड फॉर्म्युला म्हणतो. आता एका कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असते. मग जर मी 2 इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग असलेले इलेक्ट्रॉन्स काढले, समजा हा तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आता मी काय केलंय, 2 इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग जी होती, फॉर एक्झाम्पल हा सेंटरवाला कार्बन ॲज इट इज. आता या एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, ते 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला डॉटने शो करायचे असतात. इथंही सेम 2 इलेक्ट्रॉन डॉटने शो करायचे, इथंही सेम 2 इलेक्ट्रॉन डॉटने शो करायचे, आणि इथंही सेम 2 इलेक्ट्रॉन डॉटने शो करायचे. आता हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणतो आपण डॉट स्ट्रक्चर, किंवा याला आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असंही म्हणतो. या स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉन्सला आपण डॉटने रिप्रेझेंट करतो. बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहेत ना, हे आपण डॉट्सने रिप्रेझेंट करतो, म्हणून याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. बघून घ्या, हे आहे तुमचं डॅश स्ट्रक्चर, हे आहे तुमचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर हे तर बेसिक आहे, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, बट तुम्हाला फक्त माहिती असलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, हा पॉईंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला कंडेन्स्ड फॉर्म्युला. बघा, कंडेन्स्ड या शब्दाचा अर्थ होतो संक्षिप्त. म्हणजे तुम्हाला एखादा कंपाऊंड जो आहे तो जेवढा लहान करून लिहिता येईल तेवढा लहान करून लिहायचं, त्याला एकदम संक्षिप्त स्वरूपात लिहायचं, कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहायचं, त्याला म्हणतो आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर फॉर एक्झाम्पल इकडे बघा सगळ्यांनी, एक स्ट्रक्चर मी काढतोय CH3 हा तुमचा इथेन आहे. आता कंडेन्स्ड फॉर्म्युलाचा एक रूल आहे की तुम्हाला जे कोव्हॅलंट बॉन्ड असतात ना ते हाईड करायचे आहेत, ते दाखवायचे नाही. म्हणजे इथं जे असे हे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत ना, हे कोव्हॅलंट बॉन्ड्स हे तुम्हाला दाखवायचे नसतात. हा समजा तुमचा इथेन आहे. आता याचा मला कंडेन्स्ड फॉर्म्युला काढायचा आहे, तर याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला असा असेल CH3. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा जो बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड हा इथं मी दाखवला नाही, हाईड केलाय. तर कंडेन्स्ड फॉर्म्युलामध्ये आपण जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो हाईड करतो, शो करत नाही. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया. इकडे बघा सगळ्यांनी, समजा असं एक स्ट्रक्चर आहे CH3 CH2 आणि CH3. आता याचा तुम्हाला कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहायचा आहे, तर कसं लिहिणार तुम्ही, इकडे बघा. तर आधी हे CH3 जे आहे ते ऍज इट इज लिहायचं तुम्हाला. हे जे CH3 आहे ते ऍज इट इज लिहायचंय. काय सांगितलं मी, हे जे बॉन्ड्स आहेत हे शो करायचे नाही.
आता इकडे बघा किती CH2 आहेत, 1 2, तर मग तुम्ही असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं CH2 आणि 2 वेळेस आहेत म्हणून इथं लिहायचं 2. म्हणजे आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला, जेवढं लहान करून लिहिता येईल तेवढं लहान करून लिहायचे, कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहायचे, संक्षिप्त स्वरूपात लिहायचे. आणि इकडचा जो CH3 आहे तो ऍज इट इज आहे, बघा किती इझी आहे. ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा मी असं एक स्ट्रक्चर काढलंय, CH3 CH Cl CH2 CH2 CH3, याचा लिहायचा आहे आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर मग कसा लिहिणार आहे तुम्ही कंडेन्स्ड फॉर्म्युला? बघा खूप इझी आहे. काय करणार तुम्ही, हे CH3 तर ऍज इट इज लिहा. काय सांगितलं होतं, बॉन्ड्स दाखवायचे नाही. त्याच्या पुढे काय लिहिणार, CH. आता या CH वर हा क्लोरीन आहे, सांगितलं ना बॉन्ड दाखवायचे नाही, तर हा क्लोरीन तुम्हाला इथं पुढे लिहायचा आहे असं ब्रॅकेटमध्ये. आता सांगा CH2 किती आहेत, 2, तर परत ब्रॅकेट करा. CH2 किती, CH2 आहेत 2 आहेत, आणि इकडे काय तुमचं CH3. तर अशा स्वरूपामध्ये, अशा फॉर्म मध्ये आपण एखाद्या कंपाऊंडला कंडेन्स्ड फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असतो. खूप सोपं आहे. परत एकदा बघा, हा नॉर्मल तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, समजा हा एक नॉर्मल फॉर्म्युला आहे. कंडेन्स्ड फॉर्म्युलामध्ये काय करतो आपण, हा जो मधला कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा दाखवत नाही, जेवढं लहान करून लिहिता येईल तेवढं लहान करून लिहायचं. बघा इथं कोणत्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला बॉन्ड्स दाखवताना दिसणार नाहीत. बघा कुठंच मी बॉन्ड्स दाखवले नाहीत, तर याला म्हणतो आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला. ठीक आहे, तर काय काय शिकलं आपण अगोदर बघितलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याच्यामध्ये डॅश फॉर्म्युला असा असतो आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असं असतं. नेक्स्ट आपण काय बघितलं, कंडेन्स्ड फॉर्म्युला, त्याच्यामध्ये काय शिकलं आपण की बाबा कोव्हॅलंट बॉन्ड जे असतात ते तुम्हाला शो करायचे नाही. ठीक आहे, शो करायचे नाही, लक्षात ठेवा, विसरू नका. कोव्हॅलंट बॉन्ड हे जे बॉन्ड्स आहेत हे दाखवायचे नाहीत तुम्हाला बिलकुल. ठीक आहे, चला तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट पॉइंटवर, आणि हा आहे तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, जो की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो. हा जो बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे ना, हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो, आणि ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला खूप ठिकाणी हे रिपीट होताना दिसल. मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. आता नेक्स्ट, आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये पहिला पॉइंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कोणता, पहिला पॉइंट की वी डू नॉट शो कार्बन अँड हायड्रोजन. बॉन्ड लाईन फॉर्म्युलाला नाव आहे झिगझॅग फॉर्म्युला. अजून एक पहिला पॉइंट काय, वी डू नॉट शो कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन आपण दाखवत नाही बिलकुल. त्या फॉर्म्युल्यात कार्बन हायड्रोजन दिसला नाही पाहिजे, तो दाखवायचा नाही. नेक्स्ट पॉइंट काय, ऑदर एलिमेंट मस्ट बी शोन. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन, नीट लक्ष द्या, सेकंड पॉइंटचा मिनिंग काय होतो, कार्बन आणि हायड्रोजन जर सोडले तर उरलेले दुसरे एलिमेंट्स मात्र तुम्हाला शो करावे लागतील. ठीक आहे, चला, तर हे तर झाले 2 पॉइंट जे लक्षात ठेवा. काय काय सांगितलं मी तुम्हाला, कार्बन हायड्रोजन शो करायचे नाहीत, पण कार्बन हायड्रोजन सोडून दुसरा कोणता एलिमेंट आला, ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर जो असेल तो मात्र तुम्हाला शो करावा लागतो. ठीक आहे, आता आपण जाऊया की बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा कसा. बघा इकडे लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH3 याचा काढायचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. पुढे बघा सगळ्यांनी, तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढणार, व्यवस्थित लक्ष द्या. इथून सुरू करायचं, CH3 CH2 CH3 हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. फक्त झिगझॅग लाईन काढायचं, फक्त झिगझॅग लाईन काढायचे आहेत. खूप सोपे, फक्त झिगझॅग लाईन काढायचे आहेत. ठीक आहे, तर असा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. फर्स्ट एक्झाम्पल. अजून एक्झाम्पल घेऊ आपण, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही एक्झाम्पल्स आपल्याला कंटिन्यू करायचे. फॉर एक्झाम्पल असा घेतला, CH2 CH3 CH2 CH2 CH3. बघा कसं शो करणार तुम्ही याला, इकडे लक्ष द्यायचंय. इथून सुरू करा, CH3 CH2 CH2 CH3. खूप सिंपल आहे, खूपच जास्त सिंपल आहे. आता मला सांगा, हा आणि हा हे दोन्ही तुमचे बॉन्ड लाईन फॉर्म्युले आहेत. दोघांमध्ये कुठंतरी मी कार्बन आणि हायड्रोजन शो केलेत का? कुठंच नाही केले. त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन शो करायचे नाही, हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवा. अजून एक्झाम्पल्स घेऊ आपण. इकडं बघा सगळ्यांनी, अजून एक्झाम्पल्स घेऊ. समजा मी तुम्हाला असं म्हटलं की आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, CH3 CH2 CH Cl आणि CH3. आता याचा आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा आहे. बघा कसा काढणार तुम्ही याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढणार.
चला इकडे लक्ष द्या. तर इथून सुरू करा. CH3 CH2 CH CH3 झालं. आता जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या CH वर इथं क्लोरीन आहे, तर या CH वर इथं क्लोरीन शो करा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? कार्बन आणि हायड्रोजन सोडून नवीन एलिमेंट आला तर तो तुम्हाला शो करावा लागतो. तर हा क्लोरीन आहे ना, तर हा क्लोरीन तुम्हाला दाखवावा लागेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, आणि हे एक्झाम्पल तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करायचा प्रयत्न करा. हे एक्झाम्पल CH3 CH2 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 CH3 हे तुम्ही ट्राय करायचं आहे. वाटलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता. आता बघा याचा आन्सर काय येईल. बघा इकडे लक्ष द्या. कसं करणार तुम्ही? इथून सुरू करा. CH3 CH2 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 CH3 हे असं आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढतो. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, जर तुमच्या बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आला, जर फॉर्म्युल्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आला तर तो पण तुम्हाला दाखवावा लागेल. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. आता हा तुमचा एक असा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आलेला आहे. आता इकडे बघा, डबल बॉन्ड आल्यानंतर काय करायचं, तो तुम्हाला शो करावा लागेल. तर कसं काढणार? इकडे लक्ष द्या. CH3 CH CH CH3 इथपर्यंत काय झालं? इथपर्यंत येतं आपल्याला. आता बघा, हा कार्बन आणि हा कार्बन या दोघात डबल बॉन्ड आहे. हा म्हणजे हा कार्बन, हा म्हणजे हा कार्बन, दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे. हे असं शो करायचं. किंवा जर ट्रिपल बॉन्ड आला तर ट्रिपल बॉन्ड पण तुम्हाला दाखवावा लागेल. बघा ट्रिपल बॉन्डचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. तर याचं जर आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा असेल, कसा काढणार बघा बरं. इथून सुरू करा. CH3 C C CH3. आता इकडे बघा, हा आणि हा कार्बन याच्या ट्रिपल बॉन्ड आहे. ते ट्रिपल बॉन्ड दाखवा असा. हा ट्रिपल बॉन्ड. हे काय 3 बॉन्ड आले ना. तर या झिगझॅग लाईन जे आपण काढतोय ते झिगझॅग लाईन म्हणजे तुमचे बॉन्ड आहेत. बघा, सिंगल बॉन्ड असेल तर एक लाईन आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर 3 लाईन. इथं पण सिंगल बॉन्ड आहे तर एकच लाईन आहे, डबल बॉन्ड आहे तर 2 लाईन आल्या. तर ते लाईन्स आपण काढतोय त्या तुमच्या बॉन्ड्स आहेत. तर व्यवस्थित बघायचं, डबल बॉन्ड असेल तर दाखवावा लागेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर दाखवावा लागेल. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता नेक्स्ट इकडे बघा, जर बॉन्ड लाईन फॉर्म्युला तुम्हाला दिलाय आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युल्याहून स्ट्रक्चर काढायचे, तर ते पण कसं काढायचं मी सांगतो. चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. फॉर एक्झाम्पल, एक बॉन्ड लाईन फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे आणि त्या बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं, हेही सांगतो, व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर समजा असा एक बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला दिलाय. ठीक आहे, आणि तसं ब्रोमिन, हा तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याच्यावरून स्ट्रक्चर कसं काढायचं, नीट लक्ष द्या. जिथून तुमची लाईन सुरुवात होते इथून तिथं कार्बन असतो, आणि जिथं लाईन बेंड होते तिथं पण कार्बन असतो. त्या आधी एक कार्बन मार्क करून घ्या. ठीक आहे, तर किती कार्बन आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 काढले. तिसऱ्या कार्बनवर ब्रोमिन आहे, तिसऱ्या कार्बनवर ब्रोमिन दाखवा. आता हायड्रोजन ऍड करा. आता हायड्रोजन कसे ऍड करायचे ते पण सांगतो. कार्बन नेहमी 4 बॉन्ड बनवतो. कार्बन नेहमी 4 बॉन्ड बनवतो. तर जेवढे बॉन्ड कमी पडले तेवढे हायड्रोजन ऍड करायचे. फॉर एक्झाम्पल, हा जो कार्बन आहे याने एकच बॉन्ड बनवलाय. किती बनवायला पाहिजे? 4, पण बनवलाय किती? एकच. म्हणजे 3 कमी आहेत, तर 3 हायड्रोजन ऍड करा. 3. आता इथं चेक करा, इथल्या कार्बनने 2 बॉन्ड बनवलेत, इकडे एक आणि इकडे एक. बनवायला किती पाहिजे? 4. बनवले किती? 2, म्हणजे 2 उरले. 2 हायड्रोजन ऍड करा. इथं सेम तसं करा, तर 1 हायड्रोजन ऍड करावा लागेल आणि इथं 3. तर बघा, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, त्याच्यावरनं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला. ठीक आहे, मेन तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला असतो. त्या बॉन्ड लाईन फॉर्म्युलाची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. जर व्यवस्थित बॉन्ड लाईन फॉर्म्युला आला तुम्हाला, तर ते ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील तर ते तुमचे चुकणार नाहीत. ठीक आहे, तर आज आपण जे पॉईंट शिकले ते एकदा रिवाइज करा. लेक्चर जर तुम्हाला काही अडचण असेल लेक्चरमध्ये तर लेक्चर परत रिपीट बघा स्टार्टिंग पासून, आणि त्याच्यामध्ये पण जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकता. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन शिकलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे पॉईंट्स कव्हर करणार आहोत. तोपर्यंत हा लेक्चर परत बघून याला रिवाइज करा. थँक्यू. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर कॉमेंट आणि लाईक नक्की करा.